सर्वाधिक धावा कोण असेल? प्रणय. तिकडे कोण असेल? प्रणय. अरे जाऊ नका, थांबा. होय खालिंग वाले थांबा. मॅन ऑफ द सिरीज. येस, नको. मॅन ऑफ द सिरीज. खालिंग वाले थांबले. अँड 98 रन. खालिंग वाले थांबा. आणि इथे मालिका वीर ठरतोय 98 धावा करणारा मिस्टर फसफूस. जग विचारतो कोण हारलं, कसं हारलं, कसे लढले, काही संघर्ष केला, ते इतिहासात जमावतं. तो इतिहास आज खालीकरांनी रचलाय. आता काही हो मॅच कोणी जिंको, परंतु आलिमगरकर सुद्धा या ठिकाणी जिद्दीला भेटतील. नाव आहे आलिमगर, सोडणार नाहीत मॅच. शेंडू सीमारेषा पार, शानदार षटकार. नाम है आलिमगर का भिवंडी टेनिस में. कमांड आहे. डॉट बॉल कीपर जर कलेक्ट केला तर धावता येणार नाहीये. तो नियम आमच्याकडे सुद्धा WCM सुद्धा आहे. बघूया, मजा येईल. फायनलचा मुकाबला उमेश शेठ सोनवणे साहेब, भरतजी जाधव साहेब, रावण ग्रुप संस्थापक अध्यक्ष पुंडास, भरतजी जाधव साहेब, रावण ग्रुप अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचची नाणेफेक. हेड आहे स्वर्गीय नानाबाई शशक, तेल आहे दत्तकृपा क्रीडा मंडळ कोलिवली. टॉस जिंकले जरीमली आलिमगर टीम. कॉंग्रॅच्युलेशन जरीमली आलिमगर टीम कॅप्टन. टॉस आपण जिंकलेला, जास्त वेळ घेणार नाहीये कारण मॅच या ठिकाणी 4 ओव्हरची आहे. नानाबाई स्मृती चषक 2024 या स्मृती चषकला उपस्थित आलेले सर्व मान्यवर, सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिक त्यांच्या सर्वांच्या साक्षीने म्हणतोय की हे 5वं वर्ष पहिल्या वर्षापासून मी इथे येत असतो. कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध असतो. या कार्यक्रमाचे भीम, तुला काय बोलायचं आहे? काही बोलायचं आहे का? पाटील असेल, साहिल किस्मतराव असेल, खेळाडूच्या वृत्तीने क्रीडा रसिकांना अतिशय चांगलं मनोरंजन होईल असं खेळ दाखवा. कुठेही कोणी खेळाडूच्या वृत्तीमध्ये कुठे गालबोट लागेल असं कुठे करू नका. आणि 67 धावा यांनीच केलेलं. नाही प्रणय सचानं घेतल्या होत्या 5 विकेट. एका ओव्हरला 5 विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आणि टोटल 8 विकेट या स्पर्धेत खेळणारा बॉलिंग टाकणारा गोलंदाज. This award goes to best bowler, one and only दीप पाटील, जरीमली आलिमगर टीम. दीप पाटील ठरतोय बेस्ट बॉलर. स्वर्गीय नानाबाई पाटील चषकतील बेस्ट बॉलर गोलंदाज दीप पाटील, जयेश पाटील यांच्या शुभाच्या ठिकाणी ट्रॉफी आणि गिफ्ट. नक्कीच आपण नाव आहे देशात. NPL ला अनेक खेळाडू विवडले जातात. तर कुठल्या प्लेअरला आपण आयडल मानताय? केतन म्हात्रे. केतन म्हात्रे, बापरे, रायगड में तो गए. नक्कीच वाकलन फॅन आपण आहात. तर या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुला कसं वाटलं? समोरची टीम ज्या पद्धतीने खेळत होत्या, विशेषतः खालिंग टीमची बॉलिंग तुला कशी वाटली? पडताना बघितली आपण तर तुमची बॉलिंग खूप चांगली झाली आणि तुम्ही सुद्धा टीमला प्रत्येक मॅचला तारत आलात. खूप चांगली बॉलिंग होती त्यांची पण आम्ही विजय मिळवला. वेल डन, बेस्ट ऑफ लक. खूप चांगलं बोलतो. एक दाते म्हणजेच केंद्रीय मंत्री पंचायत राज भारत सरकार, केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचे पुतणे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची एक ताकद. भिवंडी नगरपालिकेचे नगरसेवक, सभागृह नेता आणि भविष्यातील भावी आमदार म्हणून ओळख असलेले सुमित शेठ पाटील यांच्या माध्यमातून
स्वर्गीय नानाभाई पाटील चषकाचं द्वितीय रोख रक्कम पारितोषिक देण्यात आलेलं आहे आणि हे पारितोषिक वितरित करतील ऍडव्होकेट साहेब परेजी पाटील साहेब, सुमित शेठ पाटील साहेब यांचे पर्सनल वकील ऍडव्होकेट यांच्या शुभ हस्ते. आणि द्वितीय विजय ठरतोय बिग अँड ह्यूज टीम, टफ टीम जरीमरी आलिमगड बलाढ्य संघ भिवंडी टेनिस क्रिकेट मधील द सीरीज प्लेयर. स्टार ऐसे ही नहीं बनते, हजारों में एक निकलता है. कौन होगा? प्रणय. कौन होगा? प्रणय. कौन कौन? ज्यानं 50 केली होती, प्रणय. 50 धावांची इनिंग, सर्वाधिक धावा कोण असेल? प्रणय. तिकडे कोण असेल? प्रणय. अरे जाऊ नका, थांबा. ओय खाली वाले थांबा. मॅन ऑफ द सिरीज. येस, मॅन ऑफ द सिरीज. खाली वाले थांबले. अँड 98 रन. खाली वाले थांबा. आणि इथे मालिका वीर ठरतोय 98 धावा करणारा मिस्टर फसल्या फसफूस प्रणव पाटील. आलिमगड जरीमरी टीम जोरदार डीजे म्हणजे डॉक्टर पाटील. एक बॅट मध्ये 50, टोटल धावा 98. चांगली पद्धतीने मात्र मालिका वीरची ताकद. स्टार यांना कबरी घाई होईल मॅन ऑफ द सिरीज आमच्या चालवीचा आलिमगड पर्यंत. अग्री समाजातील व्यक्तिमत्व, समाजाचं नाव एक मोठं करणारा आपला माणूस माननीय जयेश पाटील आलिमगड यांचा सन्मान केला जात आहे.